ताजी अपडेट आहे ती म्हणजे बदलापूरचे भाजपचे स्थानिक आमदार किसन कथोरे हे बदलापुरात दाखल झाले। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी। बदलापूर शहरात चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद आज उमटले। बदलापूर शहरात मोठा रोष बदलापूरकरांनी आणि या सगळ्या शाळेच्या पालकांनी व्यक्त केला। रेल रोको करण्यात आला। या सगळ्या परिस्थितीबाबत बोलण्यासाठी बदलापूरचे आमदार किसन कथोरे आपल्यासोबत आहेत। सर, आज बदलापूरकरांचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला, मात्र या सगळ्यामध्ये राजकीय आरोप देखील करण्यात आले आपण पाहिलं। काय या सगळ्याबाबत आपलं मत? खरं म्हणजे घटना जी घडली ती निषेधार्थ आहे। कोणी त्याचं समर्थन करणार नाही। कालपर्यंत आम्ही सगळे त्याच्यावर लक्ष ठेवून होतो। आरोपी अटक केला, पोलीस स्टेशननी ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घ्यायला हवी होती, ती घेतली नाही। त्यामुळे तिथल्या PIच्यावर कारवाई करून त्यांची बदली केली आणि नंतर परत संस्थेचा जो प्रश्न होता त्यांच्यावर पण आपण चांगल्या प्रकारचं कारवाई करण्याचा त्यांना सूचना केल्या। पण त्याच्यानंतर अशी परिस्थिती झाली की वातावरण वेगवेगळ्या पद्धतीने अफवेने आंदोलनाचा स्वरूप घेतला आणि आंदोलनामध्ये बदलापूरकरांनी सकाळी आंदोलन सुरू केलं होतं, पण ते थांबले। पण त्याच्यानंतर जे बाहेरच्या लोकांनी हातामध्ये घेतलं त्याला कोणाचंही नेतृत्व नव्हतं। त्याच्यामध्ये अशा प्रकारचे लोक घुसले की त्या आंदोलनाची दिशा भरकटत गेली आणि बदलापूरला खूप मोठ्या प्रमाणात या आंदोलनाचा त्रास सहन करावा लागला। माझी हेच विचारायचं होते की या आंदोलनामध्ये बाहेरचे लोक सहभागी झाले होते। आता रेल रोकोमध्ये सुद्धा अनेक बाहेरचे चेहरे या ठिकाणी दिसत होते, बाहेरचे लोक होते। बाहेरच्या पासिंगच्या गाड्या बदलापूर शहरात आल्या अशी माहिती पोलिसांकडे होती। या सगळ्याबाबत आपली कोणाशी पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा झाली का आणि पोलीस अधिकाऱ्यांनी काही कारवाई केली? खरं म्हणजे कारवाई तर केलेली आहे, पण अजूनही कारवाई करावी लागतील, कारण बाहेरच्या लोकांचा या ठिकाणी आंदोलनामध्ये भाग घेण्याची काही आवश्यकता नव्हती। त्याच्यामध्ये अजूनही वेगळ्या प्रकारचं झालं का इथं लाडकी बहिणीचे बॅनर तयार करण्यात आले आणि ते बॅनर घेऊन सतत काही मुलं किंवा काही बाहेरचे नागरिक त्या ठिकाणी उभे होते आणि लोकांना चिथावणी देण्याचं काम करत होते। हे सर्व चित्र पाहिल्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री स्वतः इथं आले आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जवळजवळ 1 तासभर त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते मानायला तयार नव्हते। शेवटी निश्चितपणे पोलिसांनी एक योग्य दिशेने हे आंदोलन थांबवलं आणि खऱ्या अर्थाने बदलापूरकरांना एक चांगल्या प्रकारचा संदेश देण्याची संधी मिळाली। माझी नागरिकांना आजही विनंती आहे की या प्रकरणाची चौकशी SIT मार्फत होणार आहे। कालच राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही भेट घेतली आणि या प्रकरणाला फास्ट ट्रॅकवर घ्यावा SIT नेमलेली आहे आणि त्या SITच्या माध्यमातून आपण आता चौकशी करतो। याचा जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या बाबतीत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची मागणी आम्ही केली होती, ती सुद्धा मान्य केली आहे आणि उज्ज्वल निकम यांनी स्वतः पण सांगितलं का मी हा खटला चालवेल। त्यामुळे निश्चितपणे न्याय दिला होता, पण या आंदोलनाची गरज नव्हती। आंदोलन शाळेपर्यंत ठीक होतं, रेल्वेमध्ये येण्याची तर कुठल्याही प्रकारची आवश्यकता नव्हती। हेतुपुरस्सर या आंदोलनाला राजकीय वळण देण्यात आलेलं दिसतंय आणि निश्चितपणे त्याच्यामागे कोणीतरी राजकीय लोकांनी त्याच्यात भाग घेतलेला होता। आपल्यावर सुद्धा आरोप झाले, भाजपाचे लोक या संस्थेच्या मंडळावरती आहेत सगळे आणि संघाची शाळा आहे, भाजपची शाळा आहे असा एक मेसेज व्हायरल झाला होता, अशी चर्चा घडवून आणण्यात आली होती। याबद्दल काय? 1965 साली ही शाळा स्थापन झाली। ही बदलापूर गावाची शाळा आहे आणि त्यावर नक्कीच त्याच्यावर भाजपचे कार्यकर्ते काम करतात, शिवसेनेचे काम करतात, कधी काँग्रेसचे पण असतात। एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या शाळेचं कामकाज चालत असते आणि सगळ्यात चांगलं नावाप्रमाणे आदर्श शाळा होती, त्याला कलंक लागला तो या अशा चुकीच्या माध्यमातून लागला गेला आणि खऱ्या अर्थाने जे आरोप करतात त्यांना हेच माहीत नाही की बदलापूरमध्ये या शाळेचं वैभव काय होतं, पण त्या वैभवाला कुठेतरी नजर लागली आणि आज खऱ्या अर्थाने त्रास झाला। शाळेची देखील सकाळी आंदोलकांनी तोडफोड केली शाळेत घुसून। खरं म्हणजे तिथपर्यंत बाहेर गेटमध्ये आज जाण्याची आवश्यकता नव्हती। पोलिसांनी त्यांना विनंती केली होती की आम्ही संस्था चालकांच्यावर पण गुन्हा दाखल करतोय, मुख्याध्यापकांना निलंबित केलं, 2 शिक्षक निलंबित केलं, गुन्हेगार पकडला गेला आहे। त्याच्यामुळे हे तोडफोड करणं हे खऱ्या अर्थाने बाहेरच्याच मंडळींनी येऊन तिथं गोंधळ घातला। बाहेरच्या मंडळींबाबत आपण वैयक्तिक काही तक्रार करणार आहात का पोलीस आयुक्तांकडे की यांना पकडलं जावं? या बाबतीमध्ये पोलिसांनी सगळ्या कॅमेऱ्यामध्ये त्यांचे फोटो घेतलेले आहेत आणि पोलीस अधिकारी निश्चितपणे स्थानिक आणि बाहेरचा हा जो
बाहेरून आलेला वर्ग आहे त्यांची माहिती घेईल. तर आपण पाहतो या आंदोलनामध्ये बाहेरचे लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन राजकीयदृष्ट्या पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप भाजपचे बदलापूरचे आमदार किसन कथोरे यांनी केला आहे. आता पोलीस या प्रकरणात काय तपास करतात आणि बाहेरच्या लोकांना यामध्ये पकडलं जातं का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. निनाद करमरकर, NDTV मराठी, बदलापूर.